हॅलो मंडळी, राधे राधे. कसे आहात? मजेत ना? गेल्या काही दिवसात विविध तीर्थस्थळांना भेट देण्याचा योग कान्हांच्या कृपेने आला, म्हणून तुम्हा सर्वांशी बोलताच आले नाही. पण तरीही माझ्या आध्यात्मिकतेच्या प्रवासात मला साथ देणाऱ्या तुम्हा सर्वांची आठवण मला नेहमी येतच होती. म्हणूनच आजपासून आपण आपला आध्यात्मिकतेचा प्रवास पुढे वाढवण्यास सुरुवात करूयात. तर मंडळी, मागील व्हिडिओमध्ये आपण सत्संगाचा खरा अर्थ समजलो आणि सत्संग करणे म्हणजे काय हे देखील समजलो. त्याच रीतीने आज आपण सत्संग ऐकणे म्हणजे एक्झॅक्टली काय असते ते समजूयात. मित्रांनो, सत्संगाची परिभाषा काय सांगते? सत्संग म्हणजे काय? सत्संग म्हणजे आपल्या अंतरात्म्याची सोबत करणे, बरोबर? त्याच परिभाषेचे अजून व्यवस्थित आकलन केले तर तुम्हाला समजेल की सत्संग ऐकणे म्हणजे आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकणे. सत्संग ऐकणे म्हणजे आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकणे होय. मित्रांनो, तुम्ही कधी नोटीस केलंय का? जेव्हा कधी आपण कोणताही निर्णय घेतो, कोणतीही गोष्ट करण्याचे मनाशी ठरवतो, तेव्हा एक सूक्ष्म आवाज आपल्याला आपल्या आतून ऐकायला येत असतो. जर आपला निर्णय योग्य असेल तर आपले अंतःकरण समाधानी किंवा शांत होत आहे असे जाणवते. पण जर आपला निर्णय अयोग्य असेल तर आपले अंतःकरण थोडे डिस्टर्ब होते. आपल्याला आतून आवाज येतो की हे करणे योग्य नाहीये. मला खात्री आहे की तुमच्यापैकी सर्वांनीच हा अनुभव नक्कीच घेतला असेल. आणि मित्रांनो, तोच आपल्या अंतरात्म्याचा आवाज आपल्या जीवनात सदैव सत्मार्गावर चालण्यास प्रेरित करतो, योग्य ती दिशा दाखवतो. आपल्यातील परमेश्वरच आपल्याला गाईड करत असतात त्यावेळी. मग त्या परमेश्वराचा आवाज ऐकणे म्हणजे सत्संग ऐकणे हे इथे स्पष्ट होते. पण पुन्हा इथे तीच समस्या उद्भवते की जरी आपली अंतरात्मा वेळोवेळी आपल्याला सावध करत असली तरी बऱ्याच वेळा आपण त्या आवाजाकडे लक्ष देत नाही. आपण त्या आवाजाला अवॉइड करतो आणि तीच गोष्ट करतो जे हे जग आपल्याला करण्यास प्रेरित करत असते. आणि शेवटी आपण विविध अडचणींमध्ये अडकतो. तर मंडळी, या सत्संग ऐकणे व करणे या व्हिडिओजच्या सिरीज मधून मला तुम्हाला हेच सांगायचे होते की सत्संग ऐकणे किंवा करणे हे वाटते तितके कठीण नाहीये. जर तुम्ही दिवसातून फक्त थोडा वेळ स्वतःशीच कनेक्ट होण्यासाठी घालवला किंवा स्वतःशीच कनेक्ट होण्यासाठी दिला तर सत्संग ऐकण्याची व करण्याची कला तुम्ही सहजच जोपासू शकतात. ओव्हरऑल यात आपल्याला समजण्यासारखी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे तुझे आहे तुझ पाशी, परी तू जगा चुकलासी. बरोबर ना? ओके देन, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री कृष्ण. स्टे हॅपी, स्टे ट्यून विथ युअर सेल्फ अँड विथ माय चॅनल. बाय बाय, सी यू अगेन.